मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तेजस मित्राला फोन करतो. त्याचं काहीतरी काम असतं. त्याचा मित्र विचारतो, मासा गळ्याला लागला का? तेव्हा तेजस म्हणतो, हो लागला रे, मासा गळ्याला चांगलाच लागलाय. अरे, त्या संपतरावांनी मुलीसाठी गाडी हप्त्याने नाही घेतली तर रोकडमध्ये घेतली आहे, परंतु त्याच्याकडून बरोबर मी आज हप्ता वसूल करणार आणि एवढा हप्ता वसूल करणार ना की गायत्री वहिनीचं तोंडच बंद करणार. आता एवढा आज मला हप्ता वसूल करायचा आहे. बरं ऐक ना, 4-5 अशी सुटाबुटात मुलं तयार कर, अगदी ऑफिसर दिसले पाहिजे. तेव्हा कशाला, असं त्याचा मित्र विचारतो. मग आता तेजस म्हणतो, कर म्हटलोय ना, तर आता ठेव फोन, चल पटकन ती मुलं पाठवून दे माझ्या पाठीमागे. तेव्हा ठीक आहे असं तो मित्र म्हणतो. दुसरीकडे संपतराव आता पैसे एका पिशवीमध्ये भरत असतात. तेवढ्यातच तेथे आता मानसीची आई येते आणि विचारते, काय हो एवढे पैसे घेऊन कुठे निघालात? मग आता संपतराव लगेच ते पैसे लपवतात आणि म्हणतात की काही नाही ग, जरा काम आहे ना म्हणून. त्यावेळी आता मनुताई तिच्या मैत्रिणींना सोडायला गेली का, असं आता संपतराव विचारतात. मानसी म्हणते, हो गेली आहे. मग आता मनुताईसुद्धा मुंबईला जाईल, आता ती शिकेल. त्या इंटर्नशिपच्या नादामध्ये तिला म्हणावं लग्नाचा विषय असा मध्येच सोडू नको म्हणजे झालं. त्यावेळी आता ती म्हणते की नाही सोडणार, आपली मनू आपल्या पुढे आहे का? त्यावेळी संपतराव म्हणतात, अजून एक गोष्ट सांगू का? अगं तुला माहीत नसेल, मी मनूच्या लग्नासाठी खूप उत्साही आहे. ती आता मानसीची आई म्हणते, तुम्ही असं करा ना, हत्ती घोडेच मागून घ्या. किती हा उत्साह हो तुमचा. संपतराव म्हणतात, हो, हत्तीच्या अंबारीमधून माझी मनू येईल आणि घोड्यावरून असा नवरदेव येईल, किती छान जोडी दिसेल ना. मग आता ती म्हणते, उत्साह जरा कमी करा, कारण जहागीरदारांकडून अजून फोनसुद्धा आला नाही आहे. तेव्हा संपतराव आपले गप्पा बसतात. दुसरीकडे आता रजनी ही अण्णाला कॉल करून म्हणते की अण्णासाहेब, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, म्हणजे माझ्या मुलाला. आपण आता पुढची बोलणी कधी करायची? तेव्हा अण्णा खूपच खुश होतो आणि इशारा करून मनूला सांगतो की रणजितला पसंत आहेस. त्यावेळी अण्णा म्हणतात, खरंच आपण लवकरात लवकर पुढची बोलणी करूयात, म्हणजे सगळं काही फिक्स होऊन जाईल आणि सर्व खर्च आम्ही करणार हा. त्यावेळी रजनी म्हणते, हो ते ठीक आहे, आपण बघू पुढं काय करायचं ते, परंतु मला अगोदर मुलीला पाहायला हवं. तेवढ्यातच आता रणजित देखील तेथे येतो. मग आता रजनी म्हणते, बरं मी फोन ठेवू का अण्णासाहेब? मग आता अण्णा हो असं म्हणतात. तर अण्णाच्या मुलीला म्हणजे मनस्वीला देखील खूप आनंद झालेला असतो की रणजितने शेवटी मला पसंत केलंच. मग आता रणजित विचारतो, अगं आई, आपल्याला मुलीला कधी पाहायला जायचं? मग आता रजनी म्हणते, गुरुजी एखादा मुहूर्त काढा चांगला. गुरुजी आता लगेच मुहूर्त काढतात आणि 2 आठवडे तरी मुहूर्त नाही असं म्हणतात. आता लगेच घाई होईल, परंतु आत्ता मुहूर्त आहे दुपारी 3:30चा. त्यावेळी आता रजनी म्हणते, 3:30चा मुहूर्त, खूप घाई होईल ना, आणि सनसांना कळवलं सुद्धा नाही आहे. रणजित म्हणतो की हो, सनसांना कळवलं नाही आहे, नको, आपण 15 दिवसानंतरच जाऊयात. नंतर आपण त्यांना इकडेच बोलवायचं का, असं तो पुन्हा विचारतो. तेव्हा रजनी म्हणते, काय ते तू एकदा ठरव, त्यांना इकडे बोलवायचं की आपण तिकडे जायचं. बघा 3:30चा मुहूर्त आहे, चुकवायला नको अजिबात, नाहीतर मग. त्यावेळी आता तो म्हणतो, बरं ठीक आहे आई, ना फोन करून सांग. त्यावेळी आता रजनी ही अण्णांना कॉल करून सांगणार असते. तेवढ्यातच रणजित म्हणतो, नको आई थांब, मी सांगतो त्यांना कॉल करून. आता त्या दोघांचाही गैरसमज झालेला असतो. तेव्हा आता संपतरावांना कॉल करत रणजित त्याबद्दल सर्व माहिती देतो की तुम्ही 3:30 वाजता आमच्या इकडे मुंबईला या, कारण मुलीला आम्हाला पुन्हा एकदा पाहायचं आहे. त्यावेळी आता संपतराव हे खूपच खुश होतात आणि बरोबर 3:30ला या, कारण माझ्या आईला सर्व काही मुहूर्तावरच करायचं असतं, ते पण शुभ मुहूर्तावर. तेव्हा ठीक आहे असं आता संपतराव म्हणतात आणि आनंदाने वेडे होऊन जातात. त्यावेळी मानसीची आई विचारते, काय झालं? मग आता थांब, मुलींना अगोदर येऊ दे, असं आता ते म्हणतात. मानसी आणि निधी या दोघीही तेथे येतात. तेव्हा आता संपतराव त्या तिघींनाही सांगतात की एक गुड न्यूज आहे, रावांचा कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलंय की 3:30 वाजेपर्यंत मुंबईला या म्हणून. आपल्याला त्यांचं घरदार देखील पाहायला जायचंय, त्यांना मुलगी पसंत आहे. तर आता मानसी काहीच बोलत नाही, ती एकदम शांत असते. तर संपतराव खूपच उत्साहात म्हणतात की पटापट आवरून घ्या
आणि निधीताई, मानसीला असं तयार करा ना की अगदी राजकुमारी दिसली पाहिजे. आहे नव्हे ते तेवढं सोनं तिच्या अंगावर घाला, कसं वजन पडलं पाहिजे. असं म्हणून ती मानसीला लगेच आता आतमध्ये घेऊन जाते. तर आता संपतरावांचा उत्साह पाहून मानसीची आई म्हणते, अहो जरा थांबा. मग आता संपतराव म्हणतात, तू अशी गप्प उभी राहू नकोस हां. अगं व्याह्याच्या इथे आपण पहिल्यांदाच चाललो आहोत, त्यामुळे सगळं त्यांच्या वजनाचंच आपल्याला घ्यायला हवं. रणजितरावांसाठी सोन्याची चैन आणि अंगठी बनवतो, तू त्यांच्या आईसाठी एखादी छानशी साडी घे आणि पटकन. असं म्हणून ते तिच्या हातात पैसे देतात. ती म्हणते, रोख रक्कम वापरायची नाही आहे ना. मग आता ते म्हणतात, मी करतो सगळं व्यवस्थित, तू काळजी करू नको. तर ते तेथून जातात. तर मानसीची आई म्हणते, शक्ती प्रदर्शन तर मुलीचं बुद्धी प्रदर्शन, काही खरं नाही. तर दुसरीकडे संपतराव हे वीटभट्टीकडे येतात आणि तेथे आल्यानंतर आता नंदूला म्हणतात की आता अंगठी आणि चैनीसाठी पैसे खर्च झाले आहेत, आता तेजस सरसुद्धा येत आहेत, त्यांना पैसे द्यायला हवं, त्यामुळे त्यांची खातरदारी करायला हवी, पैसे नाही आहेत असं त्यांना आपण काहीतरी सांगू आजच्या दिवस. मग आता नंदू म्हणतो, कशाला एवढं कोल्ड्रिंक्स पिझ्झा, कशाला कशाला पाहिजे ते कशाला. मग आता संपतराव म्हणतात, मी जे म्हणतोय ना ते कर. तेवढ्यातच आता गाडीचा हॉर्न वाजवत फोर व्हीलरमधून कोणीतरी येतं. त्यावेळी कोण आहे रे ते, असं म्हणून संपतराव आता बाहेर जातात. तेथे गेल्यानंतर आता बाप्पा शेठ तेथे आलेला असतो. त्यावेळी आता बाप्पा शेठची एंट्री होताच संपतराव लगेच त्याचं मागं पुढे करू लागतात आणि म्हणतात, बाप्पा शेठ या या. त्यावेळी आता बाप्पा शेठ म्हणतात की 30 लाखाची मुलीला गाडी घेतली, त्याचबरोबर त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तू 10 लाख रुपयाच्या विटा दिल्या आणि माझं कर्ज फेडायला काय झालं. एवढं कर्ज बोकांडी असताना कशाला नुसत्या उठाठावी हव्या आहेत, नुसता मोठेपणा काय कामाचा. मग आता संपतराव म्हणतात की आता 40 लाखाचा माल तयार आहे, तो गेला की मी लगेच तुमचे पैसे देणार आहे, 1 महिन्याची मला मुदत द्या फक्त. तेव्हा आता बाप्पा शेठ म्हणतो की हो मुदत तर देऊच, परंतु तुम्हाला एवढा थाट करायची काय गरज आहे. संपतराव म्हणतात, माझ्या मुलीचं लग्नसुद्धा ठरलंय. मग आता बाप्पा शेठ म्हणतो, ज्याला खानदानाचाच पत्ता नाही त्याने काय लग्न ठरवावं, तुमच्या मुलीला मुलगा तरी देणार. हे बघ, जर तू 1 महिन्याच्या आत पैसे दिले नाही तर तुझी बायको आणि तुझ्या दोन्हीही मुली रस्त्यावर येतील, लक्षात ठेव. आता संपतरावांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा तो रागातच म्हणतो, तुला समजतं की नाही काही, मी म्हटलोय ना 1 महिन्याच्या आतमध्ये तुझे पैसे देतो, देतो म्हणजे देतो. असं म्हणून आता संपतराव खूप चिडतात, दोघेही एकमेकांवर चक्क धावूनच जातात. मग आता नंदू म्हणतो की काय करायचं मालक आता. तेव्हा संपतराव म्हणतात, तू घराचे पेपर घेऊन ये. असं म्हणून आता लगेच नंदू घराचे पेपर घेऊन येतो आणि संपतराव लगेच ते सर्व पेपर आता त्याच्या ताब्यात देतात. बाप्पा शेठ ते पेपर घेतो आणि जोपर्यंत मी तुमचे पैसे फेडत नाहीत ना तोपर्यंत हे पेपर तुमच्याच ताब्यात राहू द्यात, असं बाप्पा शेठला संपतराव म्हणतात. तर बाप्पा शेठ हा तेथून जातो. आता संपतरावांच्या छातीत जोराची कळ येऊ लागते, परंतु ते स्वतःला सावरतात. तर नंदू जोरातच ओरडतो, पाणी घेऊन या. तेव्हा संपतरावांना पाणी पिल्यानंतर जरा कुठे बरं वाटतं. मानसी तयार होत असते, परंतु अजून तिची साडी सिलेक्टच झालेली नसते. निधी तिच्या साड्या सिलेक्ट करून देत असते. त्यावेळी मानसी म्हणते, अगं 9-10 साड्या झाल्यात, अजून एकही सिलेक्ट झाली नाही का. तेवढ्यातच मानसीची आई देखील तेथे येते. विचारते, काय ग किती वेळ लागतो तयार व्हायला. निधी म्हणते, मला नाही आवडत ह्या एवढ्या साड्या, पाहू अजून 1-2 ट्राय करून पाहू ताईवर. तर शोभाचा फोन येतो. तेव्हा शोभा म्हणते, काय ग संपदा, संपतरावांनी त्या दिवशी जो काही माझा अपमान केला ना ते मला अजिबात आवडलं नाही. मग आता त्यांच्या वतीने मी माफी मागते ना ग वहिनी, असं संपदा म्हणते. त्यावेळी शोभा म्हणते, काय ग, आमच्या विनीतला तर तुम्ही रिजेक्ट केलंच आहे, परंतु संपतरावांना हवा तसा जावई आता मिळाला की नाही, तुम्हाला स्थळ भेटलं की नाही. त्यावेळी आता संपदा लगेच सांगणार असते, पण निधी आता तिला गप्प करते, म्हणून संपदा आता काहीच सांगत नाही. आम्ही फक्त त्या मुलाच्या शोधात आहोत असं बोलते. काही वेळानंतर आता संपदा म्हणते की बरं वहिनी मी ठेवू का फोन. मग आता शोभा म्हणते, बरं आमच्या विनीत बरोबर मानसीला लग्न करायचं नसेल तर नाही करू देत. हे बघ, तुम्ही तुमच्या तोलामोलाचं स्थळ शोधा, परंतु मामा मामी म्हणून आम्हाला यावंच लागेल ना. असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा विनीत तेथे गाडी स्वच्छ करत असतो. तो म्हणतो, अगं आई तू तरी का मागे लागते ग त्या आत्तूच्या, कारण त्यांना जेव्हा सांगायचं असेल तेव्हा सांगतील ना ते. तेव्हा आता तुझा बाप आणि तुझा तिकडे हमाली करायला, असं म्हणून आता शोभा ही खूप त्याच्यावर ओरडते.
दुसरीकडे तेजस आता वीटभट्टीजवळ येतो. तेथे आल्यानंतर तो आता गाडीवरून खाली उतरतो. त्याच्या पायाला एक दगड अडखळतो. तो पटकन मागे जातो आणि तो दगडच बाजूला पायाने लोटतो. तर आता तो पुढे येत असतो. तर दुसरीकडे राव हे आतमध्ये असतात आणि म्हणतात त्या बाप्पा शेठच्या तोंडावर आता हा माल गेला का लगेच पैसे मी फेकणार. त्यावेळी आता नंदू म्हणतो हो आपण पैसे देऊच त्यांचे. तेवढ्यातच तेजस तेथे येतो. तेव्हा संपतराव म्हणतात हो या ना आतमध्ये या. काही वेळानंतर आता तेजस लगेच पैशांची मागणी करू लागतो. त्यावेळी आता संपतराव म्हणतात माझ्या मुलीचं लग्न आहे, आज मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, 8 दिवसानंतर नक्कीच देतो. त्यावेळी आता तेजस म्हणतो नाही मी सरकारी अधिकारी आहे, असं मला पैसे न घेता जाता येणार नाही, त्यामुळे तुम्ही काहीही करा मला पैसे द्या. पण संपतराव म्हणतात प्लीज आत्ता पैसे मागू नका कारण मलाही हप्ता भरायचा आहे. त्यावेळी आता मलाही माझ्या वहिनीचा हप्ता द्यायचा आहे असं पटकन तेजस बोलून जातो. त्याला त्याचं काहीच समजत नाही. तर संपतराव नुसते छातीला हात लावून आता बसलेले असतात. त्याचवेळी आता त्यांच्या छातीत जोराची कळ येते. मग आता काय झालं असं आता तेजस विचारू लागतो. तुम्ही नाटकं करताय ना ही पैसे न द्यावे यासाठी. मग आता संपतराव म्हणतात नाही मी नाटकं करत नाही, माझं खरंच दुखतंय. त्यावेळी नंदू म्हणतो अहो खरंच त्यांचं दुखतंय, तुम्ही असं करू नका. तरीही आता तेजस ऐकायला तयारच नसतो. मग आता संपतरावांच्या छातीत एवढी जोराची कळ येते ते आता लगेच बेशुद्ध होऊन तेथे पडतात. तेव्हा तेजस म्हणतो यांना हार्ट अटॅक आलाय. तेव्हा आता पटकन 2 माणसं बोलवा, यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायलाच हवं असं म्हणून आता लगेच ते दोघेही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदू लगेच मानसीला कॉल करतो आणि सांगतो पटकन तुम्ही तिघीही हॉस्पिटलमध्ये या कारण आपल्या साहेबांना इकडे हार्ट अटॅक आलाय. त्यावेळी आता मानसी खूपच घाबरते. त्यानंतर आता इकडे तेजसला 15,000 रुपये हॉस्पिटलमध्ये भरायला सांगतात. तेव्हा आता तेजस लगेच 15,000 रुपये भरतो. पण आता तेथे मागेच गायत्रीचा भाऊ उभा असतो. तर आता गायत्रीला ती गोष्ट समजते. गायत्री म्हणते नक्की कोण असेल त्या माणसासाठी हा एवढा झिजतोय आणि त्याला पैशांची मदत करतोय, याच्याकडे एवढे पैसे कुठून आले असतील. त्यानंतर आता मानसी तेथे येते आणि तेजसला म्हणते एक्सक्यूज मी, तुम्हीच माझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात ना, मी तुमचे आभार कसे मानू कळत नाही, तुम्ही कुठे काम करता नक्की असं म्हणून ती त्याला विचारते. तर तेजसला आता काय सांगावं कळतच नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.